आज आपण चंद्रावर त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेलो आहोत जिथे जगातील दुसरा कुठलाही देश पोहोचू शकलेला नाही. परंतु याच युगात मानवी मूल्ये देखील कुठेतरी गौण आणि मागे पडताना दिसत आहेत. आज एकीकडे प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदे लावून काम करतात, तर तिथेच दुसरीकडे आजही स्त्रियांची हेटाळणी, त्यांच्या विरुद्ध गैरवर्तन तसेच यापेक्षाही अतिशय भयानक प्रकार सर्रास सुरू असल्याचं चित्र डोळ्यासमोर येत आहे. यासारखे प्रकार पुढे आले की खूप काही गोष्टी विचार करायला भाग पाडतात. आणखी किती दिवस स्त्रियांनी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडायची नाही, हाही एक मोठा प्रश्न समोर येतो. अमरावतीत समोर आलेला प्रकार देखील अतिशय गंभीर आणि समाजात स्त्रियांच्या स्थितीवर प्रकाश टाकणारा आहे. या प्रकरणात बळी पडलेल्या पूजा जोशी यांनी मात्र त्यांच्या विरुद्ध झालेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडून थेट पोलीस प्रशासनाविरुद्ध आवाज उठवला आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली आहे. इतकंच नव्हे तर पूजा यांनी समाज माध्यमांशी संवाद साधून या अन्यायाला वाचा फोडली आहे. अमरावती जिल्ह्यातील लेहगाव हे हागणदारी मुक्त गाव म्हणून पुरस्कार प्राप्त गाव आहे. परंतु याच गावातील मंदिरासमोर नागरिक अस्वच्छता पसरवत असताना तक्षक महाराज ट्रस्टच्या अध्यक्षा पूजा जोशी यांनी संबंधित नागरिकांना सूचना दिल्या व त्यावरून झालेल्या वादात पूजा यांच्याशी असभ्य वर्तन करण्यात आलं. या वादात त्यांच्याशी शिवीगाळ व मारहाण झाल्याचा आरोप आहे. या संदर्भात पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद आहे. घटनास्थळी पोहोचूनही पोलिसांनी तक्रार घेतली नाही असा दावा पूजा यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ट्रस्टनं आता जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे न्यायाची मागणी केली आहे.